पाऊस, थंडी आणि गरमागरम कढी भेळ. सकाळची अशी सुरुवात म्हणजे सुखच सुख. कढी भेळ खाण्याची मज्जा आहे ना ती थंडीत आणि पावसातच खरी असते. आमचा दिवस तर आज पूर्ण जुळून आलेला आहे. आज रविवार पण आहे, त्यामुळे स्पेशल मेनू पण हवा, त्यात पाऊस पण आणि मस्त थंडीचं वातावरण. रविवार असला की काही ना काहीतरी स्पेशल मेनू हा बनवायचा असतोच. आणि बघा आज अचानक इतका भारी प्लॅन झालेला आहे की बस मग काय, लागले सकाळी सकाळी सगळी तयारी करायला. आता सगळं सामान तर होतं पण ताकच नव्हतं, त्यामुळे ताकाच्या 2 पिशव्या आणल्या. तुमच्याकडे जर दही असेल ना तर दहीही चालेल, पण त्यासाठी थोडंसं आंबट हवं. ताकही आणताना थोडंसं आंबट बघून आणायचं आहे, कारण त्याशिवाय काही कढी भेळला मज्जा येत नाही. आता आपल्याला आहे ना मिक्सरमध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची हे सगळं पेस्ट करून घ्यायचं आहे. इतर वेळेसची जी कढी बनवतो ना आपण ती थोडीशी वेगळी असते, पण ही कढी आपली थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवायची असते, कारण या मेनूमध्ये सगळ्यात महत्वाची असते ती म्हणजे कढी. ती जर परफेक्ट झाली तरच मग कढी भेळ खाण्याची मजा येते. आता इथे मी ताक टेस्ट करून बघितलं की आंबट आहे की नाही, तर बऱ्यापैकी आंबट होतं, त्यामुळे मी इथे 2 ताकाच्या पिशव्या घेतल्यात. आणि बघा काही ना काहीतरी येणं मध्ये येतच. आता मला वाटलं की एवढं डाळीचं पीठ पुरतंय की नाही, पण नशीब पुन्हा बाहेर जायची काही वेळ आली नाही. आता ताक ज्या भांड्यामध्ये काढून घेतलं होतं ना त्यामध्येच डाळीचं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे. आणि फोडणीमध्ये ना आपल्याला जिरे, मोहरी, हळद, हिंग, त्यामध्ये हे खडे मसाले काही घातले, त्यामध्ये दालचिनी, थोडेसे 2-3 मिरे, लवंग असं घालायचं आहे. हळद, हिंग आणि चवीपुरतं मीठ. आणि सगळ्यात महत्त्वाचे आहे कढी भेळमध्ये ते म्हणजे गुळ. गुळाशिवाय काही चव येत नाही. साखर घालू नका, कारण की गुळाची जी मज्जा आहे ना ती अजिबात साखरेमध्ये नाहीये. थोडीशी टेस्ट करून बघितली तर खरंच खूप चटकदार झाली होती. कढी उकळतीये तोपर्यंत मम्मी मस्त इकडे सगळ्या डिश रेडी करून घेतल्या. आणि हे कढी भेळीच्या डिश तयार करतानाही आहे ना खूप गंमत आहे. सगळ्यात पहिले असे डिश पूर्ण प्रिपेअर करून घ्यायचे आहे. वरतून मस्त कांदा, कोथिंबीर, टमाटा असं सगळं घालायचं आहे. आणि कढी चमच्याने ओतायची नाहीये, अशी ती मस्त भांड्याने घेऊन वरतून ओतायची आहे, त्याशिवाय काही मजा येत नाही. आणि कढी मात्र गरमागरमच पाहिजे. अशी गरमागरम कढी आणि जाड फरसाण, आहा हा, असा काही मस्त मेनू झाला होता की बस नेक्स्ट संडेला तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा.